चपात्या बनवून जर पीठ उरलं ना तर त्याचं असं काय बनवून खात जायचं. याचं एवढा वेळ लागतं ना माणसाला की पुढच्या वेळेस आहे ना चपात्या करायच्या वेळेस थोडं पीठ नक्कीच काढून ठेवून बनवतोय माणूस. एवढं टेस्टी लागतं बघा हे. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर कांदा घ्यायचाय. आता कांदा इथे एक घेतला मी आणि त्याला ना असं उभं उभं कापून घेतलंय बघा. एकदम पातळ कापायचं बरं का कांदा. आणि आता आहे ना लगेच याला एखाद्या भांड्यात टाकून द्यायचं आणि नंतर लगेच कोथिंबीर कापून घ्यायची. कोथिंबीरीला कापलेल्या कांद्यात टाकून द्यायचं आणि इथे एव्हरेस्टची कसुरी मेथी घेतली मी, ती 1-1.5 चम्मचाच्या मध्ये टाकून द्यायची. त्याचबरोबर एव्हरेस्टचं लाल मिरची पावडर घेतले, ते पण आपल्या टेस्ट अनुसार द्यायचं त्याच्यात टाकून. नंतर 1 चम्मच आहे ना धन्याची पावडर टाकायची, थोडंसं अद्रक लसूण टाकायचं आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा. आता याला चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. आता कणिक घ्यायची उरलेली आणि त्याला आहे ना पिठात बुडून असं लाटून घ्यायचं थोडंसं. नंतर त्यावर तो मसाला टाकायचा. मीठ टाकायचं चवीपुरतं. पहिलं मीठ नाही टाकायचं, नाहीतर मग पाणी सुटतं मसाल्याला आणि लाटताना हे फुटून जातं. त्याच्यामुळे जेव्हा लाटायचं ना तेव्हा मीठ टाकून मिक्स करायचं आणि लाटायचं. मग असं त्याच्या साईड उचलायचे आणि एकावर एक ठेवून त्याचं तोंड दाबून